म्हणजे काय बोलूचा हा तुका? आता तू सांग, आम्ही काय परका आहो का तुका? अरे नीट बोलणार नाही. अगो तुझ्या भलेचाच विचार करताव ना आम्ही. या घरातली माणसा तुका नजरेसमोर उभी करत नव्हती, तर तुका कोण बघत होता? आम्ही. तू रडत होतास तेव्हा तुझी समजूत कोण काढत होता? आम्ही. लय केलास ना, मग आता त्याच्या बदल्यात तुका काय हवा हा का? हो, असल्या गोष्टीची किंमत मोजूची नसता, आणि मी पण नाही मोजणार. पण या बघ, तू असं काय वागतास ना, तर नको वागूस. हो, तू आमच्याशी बोलत चालत जा. आता या बघ, तू या मोठ्या घरात गेलीस, आम्ही राहिलो खुराड्यात तुझी वाट बघत. यमुना पण सारखं बोलत असता, घरात इलय की सुषमाची आठवण येता. हो, यमुना समजवतय आता या घरात नाही येणार. इसरल्या त्या आपका इसरूक होयो. त्या जुन्या आठवणी किती गाठीशी बांधणार? काय मिळणार आता? काय नाही. पण एक सांगता ऐकशील? ह्या बघ, एकदा आमका बरा वाटावा म्हणून घरात ये. 4 घास जेवून जा. काय झालं हा? अगं कित्येक काय होय. तुझ्या जिभेवर एवढी साखर? रक्तात उतरली तर आजार पण येतात. जरा कमी. काय झाला गो? हयवा बघा काय चालला आता. बघा सुचल्यान नाता हयत. का माहित हा, डोळे फुटले नाही हत माझे. मकापासून बघता काहीतरी दोघांचा चालला. अगं तसा नाही. आता हा किती दिवस राहील ते सांगता येत नाही. माझ्या गावात जाईन म्हणतंय. इतके वर्ष हाय चाकरी केली, आता बस. त्याआधी तुका जेवण रांधूक घालीन. येतेस ना? लवकर जा गावात. इथे थांबलंस तर वाचशील की नाही सांगता येत नाही. मॅडम, आपण इथे आलोय. ते झाकलेल्या चेहऱ्याचं दर्शन मिळालं ना तर खूप बरं होईल. कुणी पाहिलं तर? देविका, इथे तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणी दिसतंय का तुला? आणि कोणी आलं तर? तर कसली भीती? कोणी आलं ना तर सांगून नेहमी त्याला की माझ्या होणाऱ्या बायकोसोबत मी फिरायला आलोय. आणि कोणी घरी जाऊन सांगितलं तर? तर कसली भीती? हो का? आणि कोणी माझ्या घरी सांगितलं तर? अगं बिनधास्त सांग. आणि हेही सांग मी फोन करून भेटायला बोलवलंय म्हणून. हो का? मग तुम्हीच का नाही सांगत बाबांना फोन करून?
पुढच्या वेळेस भेटण्याचा निरोप त्यांनाच द्या. हा, पुढच्या वेळी का आपण आत्ताच सांगतो ना. म्हणजे आत्ता सासऱ्यांना फोन करून सांगतो की तुमच्या मुलीला भेटलोय म्हणून. मी अहो काय करताय? फोन करतोय. अहो मी गंमत केली. पण मी सिरियसली बोलतोय ना. नको ना. नाही, मला फोन करायचा. हॅलो. हा, अभिराम बोलतोय. नाही नाही, मला माहिती आहे देविका घरी नाहीये, माझ्यासोबत आहे ना ती. अहो खरंच नाही नाही, ती नाहीच म्हणत होती, मी फोन करून बोलवलं. अहो पण काय हरकत आहे, लग्न होणार आहे ना आता. काय? अहो पण असं कसं करू शकतो मी? नाही नाही, ऐका ना, तिला घरी. हॅलो हॅलो. काय म्हणाले बाबा? देविका सॉरी, मी फोन करायला नको होता. काय म्हणाले ते सांगा ना. खूप भडकले होते. म्हणे देविकाला फिरायला घेऊन गेलात ना, आता तसंच घरी घेऊन जा, परत घरी पाठवू नका. तुम्ही असं का केलं? आधीच घरी काय 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 चालू आहे. त्यात आता आपण भेटलो हे तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं. आता मी काय करू? आता चल माझ्या घरी. काय? हा. कोणाचा फोन आहे? पूर्वाचा फोन आहे. घ्या ना, काहीतरी कामाचं असेल. हा पूर्वा बोल. पूर्वा नाही, मी आहे. दत्ता दादा तू? होय मीच. माझा फोन उचलणार नाही म्हणून पूर्वाच्या मोबाईलवरून केलंय. काय झालंय? काय आहेस तू? हे बघ, माझं काम होतं म्हणून मी बाहेर आलो. तुझी कामं माहीत आहेत माका. आता खय आहेस, कोणा वांगडास ह्या पण माहीत आहे. लवकर ये घरात. मला वेळ लागेल ना. तू लवकर नाही येईलस तर तुझं आहेस थै मी येत आहे, कळला? देविका, निघावं लागेल आपल्याला. आई, आई, काय गो, ही पिशवी घ्या. काय हा या पिशवीत? ह्या काय, ह्या पावडर काजळ कोणाचा हा? छायाने दिलंय, बाजारात भेटली होती. काय छायाने दिल्यान? हो, कसं शक्य आहे? म्हणजे अगो छाया तर घरातच हा, त्याचा पाय मुरगळला. काय झाला? माझ्याविषयी बोलतास काय? आता देविका घरात गेली तर काय होणार हा, हे कळूचं नाही तुका. तू प्रेमात आंधळ झालं हस. मी नाही आंधळा झालेलो, तुम्ही झालेत आंधळे. तुम्ही ना अशी झापडं लावून घेतली. तुमची ना विचार करण्याची पद्धत कधीच नाही बदलणार. आणि बदलणार तरी कशी रे? त्यासाठी शिकावं लागतं. आणि त्या शिक्षणाचा पत्ताच नाही. अडाणी. अभिराम,